नमस्कार. जनता दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून नेहमीच करून घेत असतो. त्यातही मंडळी 25 मिनिटं सलग चालणारा हा प्रत्येक एपिसोड तुम्हाला सगळ्यांना खूप आवडत असतो आणि म्हणूनच आम्ही सुद्धा प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ही माहिती देत असताना सुद्धा ती जी वस्तुस्थिती असेल ना तिथलंच चित्रीकरण करून आम्ही ते तुमच्यापर्यंत पोचवत असतो. कारण मंडळी जनता दरबारच्या माध्यमातून आपण यशाचे विविध मार्गही चोखाळत आहोत, जाणून घेत आहोत आणि हे जाणून घेत असताना तिथली वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणून आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये शूटिंग करत असतो. त्यासाठी अगदी सकाळी 8 ते रात्री कितीही वाजेपर्यंत आम्ही कंटिन्युअस शूटिंग करत असतो. वेळप्रसंगी आम्ही जेवतही नाही आणि शूटिंग संपल्यानंतर आम्ही पुन्हा पुण्या मुंबईकडे परतत असतो. गेल्या 6 वर्षातली ही आमची भ्रमंती आहे, पण त्याचे सकारात्मक परिणाम समाजावरती होत आहेत. हेच आपल्या जनता दरबारचं यश आहे आणि म्हणूनच जनता दरबारमधला प्रत्येक एपिसोड आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याच अनुषंगाने मागचा भाग सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला. मागच्या भागामध्ये आपण आदिवासी विकास विभागाची अटल आरोग्यदायिनी योजना जाणून घेतली. त्याद्वारे एक सुसज्ज ॲम्ब्युलन्स आश्रमशाळांमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे तिथल्या शिक्षकांना, मुला-मुलींना, पालकांना प्रचंड दिलासा मिळाला आहे. दुर्गम दऱ्याखोऱ्यात आरोग्य सुविधा सहज मिळणं हे आदिवासी विकास विभागाचं फार मोठं कार्य आहे. त्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णुजी सावरा, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि त्यासाठी ह्या साऱ्यांचं कौतुक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांनी जाहीरपणे केलं आहे. शासन प्रशासनानं द्रष्टेपणानं जनहिताची कामं साकारायची असतात. त्रुटी जाणून घेऊन उपाय शोधायचे असतात, जे सध्या आदिवासी विकास विभागात घडते, ज्याविषयी आपण यापुढच्या भागांमध्ये नक्कीच जाणून घेऊया. आणि म्हणूनच वेगवेगळ्या विषयांवरची सत्य माहिती तुम्हाला जर का जाणून घ्यायची असेल तर अर्थात आपण सगळ्यांनी जनता दरबारमध्ये सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. तुम्ही काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे, कारण आजच्या भागामध्ये आपण ग्राहक संरक्षणाविषयी जाणून घेणार आहोत. तसं बघितलं ना तर ग्राहक संरक्षण कायद्याविषयी आपण मागच्या एका भागामध्ये संपूर्ण माहिती जाणून घेतलेली होती, पण त्याही पलीकडे जाऊन ग्राहकांची फसवणूक नेमकी कशी होते, रोजच्या आपल्या जगण्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्या ग्राहकांना किंवा आपण ग्राहकांना खूप फसवणुकीला सामोरं जायला लागतं. त्यावरचे उपाय काय, किंवा आपण दाद कोणाकडे मागायची किंवा गाऱ्हाणी तक्रारी कोणाकडे नोंदवायच्या हेही आपण जाणून घ्यायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने ग्राहक म्हणून आपण सगळ्यांनी जागरूक व्हायला पाहिजे. आपण ग्राहक हीच सुद्धा जपायला पाहिजे. आणि त्याही दृष्टीने 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर हा जो पंधरवडा आहे ना, हा देशभर ग्राहक संरक्षण पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. ग्राहक पंधरवडा हा 24 डिसेंबर ग्राहक दिन आहे. त्या दृष्टीने 15 ते 31 डिसेंबरपर्यंत ग्राहक पंधरवडा हा शासनातर्फे पूर्ण महाराष्ट्रभर किंवा भारतभर होतो. 15 डिसेंबरपासून 31 डिसेंबर तर आम्ही हा पंधरवडा साजरा करतो. या पंधरवड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये खूप कार्यक्रम होत असतात आमचे ग्राहकपंचायती, म्हणजे अवेअरनेसचे. त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे तो कार्यक्रम ॲक्च्युली साजरा केला जातो शासनामार्फत. हे शासनाला ते बंधन आहे, हा ग्राहक दिन त्यांनी साजरा करावा. मंडळी, जागरूक नागरिक हा लोकशाहीचा आत्मा आहे असं आपण वारंवार सांगत असतो. त्याही पलीकडे जाऊन आपला भारत देश हा प्रजासत्ताक देश आहे हेही आपल्याला माहिती आहे. प्रजासत्ताक या संज्ञेचा अर्थ असा आहे की प्रजेची सत्ता असलेला हा आपला देश आहे आणि त्यासाठीच प्रजेच्या सोयीसुविधेसाठी आपण यंत्रणा तयार केलेली आहे किंवा प्रजेमधूनच आपण प्रतिनिधी निवडून देत असतो. आणि ही यंत्रणा आणि या प्रतिनिधींनी मिळून जनहिताचे निर्णय घ्यायचे असतात, योजना राबवायच्या असतात आणि ते तसं करतही असतात.
पण ही यंत्रणा सुविहितपणे चाललेली आहे की नाही हे आपण नागरिक म्हणून कधी तपासतो का हो, हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायला पाहिजे. आणि म्हणूनच या नागरिकांची किंवा ग्राहकांची फसवणूक नेमकी कशी होते ते ह्या भागामध्ये आपण जाणून घेऊया. या बाबतीतल्या कायदेशीर बाबी आज आपण जाणून घेऊया. मग या केसमध्ये तुम्ही अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडे जा, तिथल्या तुमच्या जवळच्या गावातल्या किंवा तालुक्याच्या लेवलला किंवा जिल्हा लेवलला. तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते हे जिल्हा संरक्षण कक्ष आहे त्याच्यावरती नेमलेले आहेत. तिथे आम्ही हे मोठे प्रश्न उचित करतो आणि तिथे कलेक्टर हा बैठकीचा पदसिद्ध अधिकारी असतो. तर त्यांच्याकडे आम्ही लेखी ह्या मागण्या करतो आणि मग त्याच्यावरती त्यांना लेखी जबाब द्यायला लागतो. पण मुळात रोजच्या जगण्यामध्ये ग्राहकांची फसवणूक नेमकी कशी होते तेही जाणून घेऊया. असं आहे, ग्राहक सजग नाही आहे आणि कायदे आहेत परंतु त्याचा वापर कसा करायचा, मला वेळ नाही आहे, हे जे म्हणतायत लोक, त्यामुळं ह्याचा गैरफायदा प्रचंड प्रमाणात घेतला जातो. हल्लीच आम्ही एक मल्टीनॅशनल कंपन्यांचा सर्वे केला. तर त्यांनी काय केलं आहे, 100 ग्रॅमचा एक चहा घेतला तर तो 30 रुपये किलोनी देत आहेत आणि तोच 1 किलोचा चहा घेतला तर खरं तर 300 रुपये जास्तीत जास्त पाहिजे किंवा 1 किलोला सूट म्हणून 275 रुपये पाहिजे, परंतु ते 1 किलोचा चहा 430 रुपयाला विकत आहेत. आणि हे फक्त चहात नाही आहे. फेस पावडर घ्या, तुम्ही पेस्ट घ्या, 50 ग्रॅमची पेस्ट 20 रुपयाला, 150 ग्रॅमची पेस्ट 60 रुपयाची ऐवजी 92 रुपयाला. साबण घेतलं तुम्ही तर 45 ग्रॅमचं साबण हे तुमचं 10 रुपयाला आणि 300 ग्रॅमचं साबण घेतलं तर ते 133 रुपयाला. म्हणजे किती फरक आहे. म्हणजे त्याचा जर तुम्ही हिशोब काढला आणि आम्ही त्याप्रमाणे सरकारकडे ते वस्तूंची यादी तयार करून पाठवली आहे. किती वस्तू असतील त्या यादीमध्ये? आत्ता आम्ही जो सर्वे केला त्यात 50 वस्तू आहेत जवळजवळ रोजच्या आहेत. रोज म्हणजे सकाळी तुम्ही उठलात की तुम्हाला पेस्ट लागते, त्यानंतर चहा लागतो, त्यानंतर तुम्हाला साबण लागतो अंघोळीचा, त्यानंतर फेस पावडर लागतात, लिपस्टिक शॅम्पू लागतात. ह्या सर्व गोष्टींचा अगदी मला फेअरनेस दिसलं पाहिजे, गोरं दिसलं पाहिजे म्हणून क्रीम आहेत, ते क्रीममध्ये पण तीच घोटाळा आहे. आणि माणूस हा काही बघत नाही. आणि ह्यातमध्ये प्रॉब्लेम असा आहे, ह्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी काय केलेलं आहे, छोटे व्यापारी संपवण्याचं पूर्णपणे षडयंत्र रचलेलं आहे. आणि त्यांनी असं केलं आहे की छोट्या वस्तू आहेत ह्या फक्त म्हणजे छोट्या छोट्या वस्तू असतात त्या मॉलमध्ये मिळत नाहीत तुम्हाला. म्हणजे तुम्हाला अजिबात नाही. अर्धा छोटे छोटे पॅक्स आहेत तर ते मिळत नाहीत. 100 ग्रॅम, 5 ग्रॅम, 2 ग्रॅमचे शॅम्पू पाकिटं हे तुम्हाला मॉलमध्ये मिळत नाहीत. हे तुम्हाला होलसेल मार्केटमध्ये रिटेलरकडे मिळतात. सध्या तर वर्तमानपत्रांमध्ये पानभर जाहिराती येत असतात ज्याच्यामध्ये 1 वर 2 फ्री, 1 वर 3 फ्री असंही असतं म्हणा, किंवा 20% सूट, 30% सूट असंही आपल्याला आमिष दाखवलेली असतात. आणि आपण काय विचार करतो एक ग्राहक म्हणून, कारण त्याची मोठी पानभर जाहिरात केलेली असते. प्रत्येक न्यूजपेपरमध्ये एक पानभर जाहिरात येते आणि त्या जाहिरातीत म्हणलं जातं की 1वर 1 फ्री किंवा 2 घेतले तर 20% सूट, 3रा घेतला तर 50% सूट. तुम्ही मला सांगा, 1 किलोचा पॅक घेतला तर 1 किलोमध्ये 300 रुपयाच्या ऐवजी 430 रुपये म्हणजे 130 रुपये वाढून मिळतात. म्हणजे जवळजवळ 150% तुमचं जास्त आहे मार्जिन. कारण आपण माणूस हा विचारच करत नाही. माणसाची विचार करण्याची ताकद गेलेली आहे असं मला वाटतंय. तो माणूस फक्त जाहिरातीला बोलतोय. मंडळी, आपल्या रोजच्या जगण्यातला ब्रेड हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याही बाबतीत ह्या साऱ्यांनी निरीक्षण करून एक अहवाल तयार केलेला आहे. त्याद्वारे पुणे शहरामध्ये रोज 81,000 रुपयाची फसवणूक या ब्रेडद्वारे होत असते असा यांनी निष्कर्ष काढलेला आहे. परवा मी एक ब्रेड घेतला होता. ब्रेडला 5 ग्रॅम कमी वजना सकट, आता म्हणजे पॅकिंग सकट 5 ग्रॅम कमी, 400 ग्रॅमच्या ऐवजी 395 ग्रॅमचा ब्रेड मिळाला. नंतर मी तो घरी येऊन नुसता ब्रेडचं वजन केलं तर तो पॅकिंगचं अजून 7 ग्रॅम म्हणजे 12 ग्रॅम एका ब्रेडला कमी. आज पुण्याची लोकसंख्या 50 लाख आहे. 1 लाख लोक तरी ब्रेड घेतात रोज. 1 लाख लोकांचा प्रत्येकाचे 12 ग्रॅम काढले तर 1200 किलो एवढं वजन ब्रेडचं भरतं. आणि त्याचा रेट जर पकडला तुम्ही 67 रुपये 50 पैसे
1 किलोचा रेट आहे आज सध्या पुण्यात, तर त्याचे 81,000 रुपये हे दररोज लुटली जात आहेत, जे विकलेच नाही अशा गोष्टीवर. उदबत्त्यांमध्ये ही फसवणूक होतीये. कॅन्टीन स्टोअर डिपार्टमेंटमध्ये मी स्वतः डिफेन्सला कामाला आहे, त्यामुळे मला ती फॅसिलिटी मिळते. 30 ग्रॅमची एक उदबत्ती आहे, तर 30 ग्रॅमच्या ऐवजी ती 20 ग्रॅमच भरली आहे, म्हणजे 33% उदबत्ती ही कमी भरली. आणि प्रचंड खप आहे. पूर्ण भारतातला खप जर काढला कॅन्टीन स्टोअर डिपार्टमेंटचा, तर त्या कंपनींनी रोज करोडो रुपये लुटलेले आहेत. दुधाच्या बाबतीत ही वेगवेगळ्या प्रकारे आपली फसवणूक होत असते हे आपल्याला समजत असतं किंवा आपल्याला माहिती असतं. पण दुधाच्या उत्पादनापेक्षाही त्याची विक्री जास्त असल्याची अधिकृत माहिती या साऱ्यांच्या निदर्शनास आली आहे. दुधाचंही तसंच आहे. केमिकलचं दूध हल्ली येते आणि लोकांना फसवलं जातं आहे. दुधाचा महापूर म्हणून जी स्कीम आली, सगळं आलं, परंतु आज जर आपल्याकडं पूर्णपणे तुम्ही लक्ष दिलं तर जेवढं दूध उत्पादन आहे प्रत्येक डेअरीचं आणि याचं जर पकडलं तुम्ही, त्यांच्याकडे डेअरीचे ते हिशोब असतात, सहकार कायद्यानुसार त्यांना द्यायला लागतात, तर त्यांना जे काही दूध मिळते त्यापेक्षा विक्री जास्त आहे. मग हे दूध तयार कुठलं होतं त्याचा आहे ही तुम्हाला सहकार खात्यामधनं प्रत्येक दूध डेअरीची सहकारी संस्थेच्या अंडर आहे, तिथनं तुम्हाला ती आकडेवारी मिळेल. कपडे खरेदीबाबत जर का बोलायला गेलं ना, तर हल्ली 2 शर्टवरती 9 शर्ट फ्री अशा प्रकारची जाहिरात आपल्याला सर्रास दिसत असते. या मागचं गणित नेमकं काय आहे? 2वरती 8 फ्री देत आहेत, म्हणजे 2ची किंमत ही 8 नाही 10ची असती. आज तुम्ही जर गेलात बाजारात आणि शर्टाची किंमत बघितली, 2-2.5 हजार रुपयाला एक शर्ट मिळतोय ब्रँडेड नावाने, बरोबर. आणि आज मुलांमध्ये ॲडव्हर्टायझिंग करून की बाबा क्रिकेट प्लेयर हा ड्रेस वापरतो किंवा ब्रँड इस्टॅब्लिश करतात, त्यामुळं ती जी क्रेज झाली आहे त्यामुळं भयंकर नुकसान होते आपल्यासारख्या सामान्य माणसाचा जो विचार करतोय. यातून तुमच्या एक लक्षात आलं का, हल्ली हा जो एक नवश्रीमंत वर्ग तयार झालेला आहे ना, त्यांना ब्रँडेड गोष्टींचं फार आकर्षण आहे. त्यासाठी प्रचंड पैसा खर्च करण्याचीही यांची मानसिकता आहे आणि त्याचाच फायदा कुणीतरी नक्कीच उचलते. पण यामुळे छोटे व्यावसायिकांना खूप फटका बसतोय, त्यांचं नुकसान होते. ही वस्तुस्थिती या नवश्रीमंत वर्गाला अजिबात समजत नाहीये. ह्या मल्टीनॅशनल कंपन्या प्रचंड प्रमाणात नफा घेत आहेत. भारताच्या बजेट एवढा त्यांचा जाहिरातीवरचा खर्च आहे. तुम्ही जर नीट आकडेवारी पाहिली तर हो, ही आकडेवारी देखील तुम्हाला कंपन्यांचं जे नफापत्रक असतं किंवा जे वार्षिक विवरणपत्र असतं ते शेअर होल्डरला देतात. त्या शेअर होल्डरकडनं जर तुम्ही ते मिळवलं किंवा ऑनलाईन देखील मिळालं, आता सेबीकडं त्यांनी सबमिट केलेलं असतं, तर सेबीच्या साईटवर जाऊन तुम्ही प्रत्येक कंपनीचं जर पाहिलं आणि त्यातमध्ये देखील काय आहे, प्रत्येक कंपनी ही वेगवेगळे अजून त्यात सब डिव्हिजन करून वेगवेगळ्या कंपन्या काढतात. नफा कमवलेला असतो, परंतु तो सरकारला टॅक्स नको भरायला म्हणून हे पण करतात प्रत्येक कंपनी. सोन्याची खरेदी हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा असाच भाग असतो. अर्थात त्यातही फसवणूक होतच असते. तुम्ही सोनं घेताना देखील पावतीचा आग्रह धरा, हॉलमार्कचा आग्रह धरा. हॉलमार्क केलेलं सोनं घ्या, पावतीचा घ्या. हॉलमार्क कुठनं घेतलं त्याचं सर्टिफिकेट घ्या, नुसतं घेऊन नका. कारण का उद्या तुम्ही फसलात. सोन्यामध्ये आम्ही मागे एक ड्राईव्ह घेतला होता लक्ष्मी रोडला, तर त्यातमध्ये सोनं हे 50% 60% एवढं सोनं, बाकीचं तांबं पितळ असतं त्यात, आणि ते लोकांना काहीच कळत नाही. आणि त्यातमध्ये मग कॅरेटोमीटरप्रमाणे तुम्ही जर चेक करून घेतलं तुमचं सोनं, तर त्यात तुम्हाला कळेल की हे 18 कॅरेटचं नाही बाबा, 15 कॅरेटचंच आहे, 22 कॅरेटचं नाही, 24 कॅरेटचं तर मिळतच नाही. कारण 24 कॅरेटला तुम्हाला फक्त शिक्के मिळतात, गोल शिक्के मिळतात त्यात. कारण सोन्यामध्ये काहीतरी घातल्याशिवाय तांबं किंवा पितळ तो धातू ते तुम्हाला रिंग किंवा काही गोष्टी करता येत नाही. तर त्याचं कॅरेटोमीटरवर चेक केलं तर लक्षात येईल तुमच्या की हे चुकीचं आहे म्हणून. त्यामुळंच एखाद्या सोनाराच्या दुकानातून तुम्ही एखादी वस्तू घेतली आणि दुसऱ्या दुकानात तुम्ही मोडायला गेला, तर तो म्हणतो की जिथनं घेतली तिथं घ्या, कारण त्याला माहिती आहे त्या ग्राहकाला कुणी किती फसवलेलं आहे.
औषधं हा आपल्या रोजच्या जगण्यातला अतिशय महत्त्वाचा असाच घटक आहे. त्याही बाबतीमध्ये खूप समस्या आहे, बरेचदा फसवणूकही होत असते. औषधं म्हणल्यानंतर हल्ली ब्रँडेड आणि जेनेरिक असे दोन प्रकारची औषधं आपल्यासमोर असतात आणि त्यांच्या MRP बाबतची संपूर्ण माहिती मागच्या एका भागामध्ये आपण जाणून घेतली होती. आता औषधाची जी निर्मिती येते याच्यात दोन प्रकार आहेत, एक ब्रँडेड आणि एक जेनेरिक. पण या जेनेरिक औषधाकडे शासनाचंच जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतं आहे असं माझं मत आहे. एकीकडे शासन जेनेरिकचं खूप मोठा गाजावाजा करते, म्हणजे हो, मन की बातमध्ये सांगितलं. आता राजस्थानमध्ये सगळ्या शासकीय जेवढी काय रुग्णालय आहेत तिथे जेनेरिक कंपल्शन केलं असं म्हणतात. मग इथं महाराष्ट्रात का नाही होते ते? आणि जेनेरिककडे लोक आकर्षित होत नाहीत त्याचं कारण असं आहे की जेनेरिक आणि ब्रँडेड याच्या किमती जवळपास सेम छापल्या जातात. MRP ज्या छापल्या जातात त्या जवळपास सेम छापल्या जातात. त्यामुळे नॅचरली माणूस काय म्हणतो की जेनेरिकविषयी अवेअरनेस नाही आहे अजून. म्हणजे जेनेरिकविषयी अशी एक जनमानसात समज आहे की हे जेनेरिक सबस्टँडर्ड आहे. ॲक्च्युली तसं नाही आहे. जेनेरिक औषधं स्वस्त असतात म्हणून ती दर्जेदार नसतात का, हाही प्रश्न मनात आला ना. जेनेरिक औषधं निश्चित चांगली आहेत, हे मी ठामपणे माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. आणि कॉस्टमध्येही भयंकर फरक पडतो. म्हणजे माझी स्वतःची बायपास सर्जरी झाल्यावर मला एक BPची गोळी घ्यायला दिली आहे, त्याची कॉस्ट पडते एका गोळीची 17 रुपये. मी जेनेरिकची चौकशी केली, शोधली गोळी. फक्त मला 2 गोळ्या घ्याव्या लागतात, कारण 2 गोळ्यांचं कॉम्बिनेशन ब्रँडेड एका गोळीमध्ये आहे, तर त्या मला 2 गोळ्या घ्याव्या लागतात. त्या 2 गोळ्या मिळून मला ₹1.40 कॉस्ट पडते. एवढा कॉस्टमध्ये डिफरन्स आहे. बरं, त्या म्हणजे ब्रँडेडशी कम्पेअर करून जेनेरिक गोळ्या मी 4 डॉक्टरांना दाखवल्या, त्यांचं कन्सेंट घेतलं की ही गोळी चांगली आहे ना, स्टँडर्ड वाईज योग्य आहे ना. कारण जेनेरिक बोगस आहे, बेकार आहे वगैरे म्हणतात सगळेजणं, पण हा नक्की काय प्रकार आहे? मग जर ते बोगस असेल तर एवढ्या मास स्केलवरती प्रोडक्शन होतं कसं? मंडळी, बँकांच्या सेवा हाही मुद्दा ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये येतो. सर्वसामान्य माणूस एक ज्येष्ठ नागरिक आहे. उदाहरणार्थ दरवर्षी त्याला मी जिवंत असल्याचं एक सर्टिफिकेट दर नोव्हेंबरमध्ये बँकेत द्यावं लागतं. आता ते मला फिजिकलीच जावं लागतं. आता इतका वाईट अनुभव येतो की त्या बँकेमधलं सर्व्हर डाऊन असतं, कनेक्टिव्हिटी मिळत नसते, तासनतास तिथं उभं राहावं लागतं. आणि मग असे हेलपाटे खाऊन मी रडत कडत जाताना ₹100 रिक्षाला घालवतो, येताना परत रिक्षाला घालवतो. आता बँकांच्या सर्व्हिससुद्धा असंच सांगितलं आहे गव्हर्नमेंटने की घरपोच तुम्हाला सेवा मिळेल. कुठली एकही घरपोच सेवा मिळत नाही, काही नाही. मंडळी, शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्गालाही विविध प्रकारच्या फसवणुकीचा सामना करायला लागतो. बी बियाणामध्ये तर प्रचंड फसवणूक आहे. हल्ली काय होतं आहे की दारावरती देखील शेतकऱ्याच्या बी बियाणं घेऊन येतात लोक. आणि अधिकृत दुकानामध्ये जर ₹500 किलो बियाणं असेल तर दारावर येणारा ₹100 किलोनी पण विकतोय. शेतकऱ्याला वाटतं आपले ₹400 वाचतायत तिथे, परंतु शेतकऱ्याला हे कळत नाही की ते फसवं बियाणं असतं आणि त्यातमध्ये त्याला पावती दिली देत नाही. कारण दारावरती जो माणूस येतो तो नुसतं एक कागद घेऊन जातो. आता ग्राहकाला, शहरातल्या ग्राहकाला माहीत नाही आहे पावती म्हणजे काय. इस्टिमेट असतं, एक इस्टिमेट दिलं तरी ते पावती होत नाही आहे. पावती ही अधिकृत पाहिजे, ज्यात GST भरलेला असावा, त्याच्यावर सिरियल नंबर असावा, दुकानाचं नाव पत्ता असावा, त्याला म्हणतात पावती. आणि त्या पावतीवरती किंमत किती दिली, त्याचं पूर्ण काय घेतलं आहे, त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन ते असलं पाहिजे. मग तसं डिस्क्रिप्शन असलेलं जर शेतकऱ्यांनी घेतलं, म्हणजे त्याचं की बाबा हे बियाणं एवढं आहे, त्याचं वाण एवढं आहे, नंबर हा, आणि कृषी विद्यापीठांनी हा डेव्हलप केलेले बरेच वाण आहेत, ते वाण जर घेतले तर शेतकऱ्याला त्याचा फायदा होऊ शकतो. याही बाबतीत मंडळी, पावती घेतल्यामुळे किंवा विविध नोंदी ठेवल्यामुळे एका शेतकऱ्याला पूर्ण नुकसान भरपाई मिळाली. कशी, तेही जाणून घ्या. एक जपानी बियाणं म्हणून घेतलं होतं आणि ते बियाणं घेतल्यानंतर त्याचं तेवढं उत्पन्न आलं नाही एकरी, त्यांनी जे काही कमिट केलं होतं ते. त्यानंतर त्या शेतकऱ्यांनी पूर्णपणे डायरी मेंटेन केली होती आणि त्या डायरीमध्ये त्यांनी नमूद केलं होतं की ह्या तारखेला बियाणं घेतलं, ह्या तारखेला पाणी दिलं झाडांना, ह्या तारखेला खतं दिली, तसं डायरीत सगळं नमूद केलं होतं. ती डायरी, पावत्या आम्ही ग्राहक न्यायालयामध्ये ग्राहक पंचायतीतर्फे मांडल्या. त्या शेतकऱ्याला न्यायालयाने सगळी नुकसान भरपाई मंजूर केली. म्हणजे लाखो रुपये त्या शेतकऱ्याला मिळाले.
मुळात ग्राहकांना न्याय मिळवून देणं हेच ग्राहक संरक्षण कायद्याचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि त्यातही ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर त्याला 90 दिवसात न्याय मिळायलाच पाहिजे असंच हा कायदा सांगतो. ग्राहक न्याय मंच म्हणजे कन्झ्युमर कोर्ट आणि ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. हा कायदा अतिशय साधा, सोपा, पण तितकाच सक्षम आणि इफेक्टिव्ह आहे ग्राहकांच्या हितासाठी. या कायद्यानुसार या कोर्टासाठी वकिलाची आवश्यकता नाही आहे आणि या कायद्याची बेसिक कन्सेप्ट अशी होती की 90 दिवसात ग्राहकाला न्याय मिळावा. हे सगळं बघितल्यानंतर मंडळी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं का, शोषण करणारे हे जे सर्व घटक असतात ना ते सगळे संघटित आहेत, पण जे शोषित आहेत ना ते सर्वजण असंघटित आहेत. त्याचाच गैरफायदा घेतला जातो आणि म्हणूनच सर्व ग्राहकांनी एकत्रित यायला पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे आणि या अन्यायाविरुद्ध उपायही शोधायला पाहिजेत. लोकांनी जागृत होणं, आवाज उठवणं आणि मगाशी म्हटलं तसं लेखणीमध्ये प्रचंड ताकद आहे आणि दुसरा एक प्रचंड मोठा अधिकार आहे सगळ्या ग्राहकांना, पण तो त्यांना कळत नाही किंवा ते त्याचा वापर करत नाहीत. बहिष्कार खूप मोठं शस्त्र देते. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या हॉटेलवर तुम्ही बहिष्कार घाला, अरे 110 रुपये मसाला डोसा ही काही किंमत झाली का त्याची? पण ते लोकांना जमत नाही आजकाल. तुम्ही जर असा एखादा बहिष्कार टाकला तर तुमच्या पाठीमागे धावत येतील, घरी घेऊन येतील वस्तू तुम्हाला. आणि म्हणूनच आता आपण साऱ्या ग्राहकांनी एकत्रित येऊया, संघटित होऊया आणि आपली एक शक्ती आपण उभी करायला पाहिजे जेणेकरून आपल्यावरचे अन्याय कमी होतील. ग्राहक पंधरवड्याच्या दृष्टीने आमचं एक आव्हान आहे प्रत्येक जनतेला आणि शासनाला की तुम्ही सजग व्हा आणि जागते राहा. प्रत्येक इथं फसवणूक चाललेली आहे, ती फसवणूक होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून पहा. 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर हा पंधरवडा ग्राहक संरक्षण पंधरवडा म्हणून देशभर साजरा करण्यात येत आहे. म्हणूनच आपण सगळ्यांनी ग्राहकांनी जागरूक व्हायला पाहिजे. प्रत्येक व्यवहाराची आपण लेखी नोंद ठेवायला पाहिजे, पावत्या घ्यायला शिकलं पाहिजे आणि अगदी किरकोळ फसवणूक झाली ना तरी त्याविरुद्ध आवाज उठवायला पाहिजे, दाद मागायला पाहिजे, तक्रार करायला शिकलं पाहिजे. त्याच अनुषंगाने मंडळी आपणा सर्व ग्राहकांची रोजच्या जगण्यामध्ये होत असणारी फसवणूक आणि त्यावरचे नेमके आपण उपाय काय करायला पाहिजे ही सगळी माहिती देणारा आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी संपर्काचे आमचे विविध पत्ते आहेत ते तुम्ही जाणून घ्या. आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. आमची वेबसाईट आहे, आमच्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही तुम्ही नक्की भेट द्या. जनता दरबारचं स्वतंत्र पेज फेसबुकवरती ज्याच्यावर आम्ही खूप सारी माहिती दिलेली, म्हणजे नेमका कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत याची आगाऊ सूचना, म्हणजे आधीच आम्ही सांगत असतो की या दिवशी हा विषय आम्ही देणार आहोत. हे तुम्ही जाणून घ्या. आमच्या पेजला तुम्ही नक्की भेट द्या. आमची विविध प्रकाशनं पुस्तकं आहेत त्याविषयीची सगळी माहिती त्याच्यावर आहे. तुमच्याकडे काही माहिती सूचना असतील ना तर त्याही तुम्ही या पेजद्वारे आमच्यापर्यंत नक्कीच पोचवू शकता. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये सकारात्मक विचार म्हणा किंवा प्रयोगांची आदानप्रदान आम्ही नित्य करत असतो. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर फेसबुकवरती जा, जनता दरबार ग्रुप या नावाने ग्रुप आहे तो तुम्ही ओपन करा आणि तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आम्हाला नक्कीच पाठवू शकता. जनता दरबारमध्ये आत्तापर्यंत जे हे सगळे एपिसोड झालेले आहेत ना हे तुम्ही वारंवार बघा, तपासा, अभ्यासा, ही माहिती तुमच्या उपयोगात आणा आणि हे करणं तुम्हाला सोपं व्हावं म्हणून यूट्यूबवरती जनता दरबार चॅनल नावाचं आम्ही चालू केलेलं आहे. तशा प्रकारचा ॲड्रेस तुम्ही टाका जनता दरबार चॅनल आणि तुम्हाला आवडणाऱ्या एपिसोडचा आनंद तुम्ही यूट्यूबवरून घेऊ शकतो. विविध शासकीय योजनांविषयीच त्यामध्ये आम्ही माहिती दिलेली असते. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचाराने प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही परत दाखवत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबार. म्हणजेच दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आणि दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटत असतो. कारण जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ही वैशिष्ट्यपूर्ण आहे, वैविध्यपूर्ण आहे आणि विश्वासार्ह आहे.
या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे किंवा होणार आहे, हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपल्या या जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.